नमस्कार मंडळी, नॉलेज हंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतोय. तर आजचा विषय आहे बघा, रेशन कार्डसाठी तुम्हाला सेतू कार्यालयात जायची गरज नाही. का गरज नाही ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. तर बघा, रेशन कार्ड हे सर्वसामान्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण कागदपत्र. या कागदपत्राशिवाय अनेक कामे खोळंबून राहतील. दरम्यान या रेशन कार्ड संबंधित अनेक कामांसाठी नागरिकांना सेतू कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असतात. लग्नानंतर शिधापत्रिकेतील पत्त्यांमध्ये बदल करणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा कारणांसाठी महिला गर्दी करीत आहेत. आता या सर्वांसाठी एक खुशखबर आहे. तुम्हाला थेट सेतू कार्यालयात जाऊन गर्दी करण्याची गरज नाही. तुम्ही आता घरबसल्या पब्लिक लॉग इनद्वारे रेशन कार्डमध्ये बदल करू शकता. राज्य सरकारने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत लाभार्थ्यांना QR कोड आधारित शिधापत्रिका सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अंत्योदय अन्न शिधापत्रिका, प्राधान्य कुटुंब योजना व राज्य योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अशा सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना विनामूल्य ही सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना नवीन शिधापत्रिकेकरिता अर्ज करणे, शिधापत्रिकेतील पत्त्यांमध्ये बदल करणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा शिधापत्रिका विषयक सेवा ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत पब्लिक लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर फायदा कशा प्रकारे घ्यायचा हे बघा. तर बघा, सर्वात प्रथम जी तुम्हाला लिंक दिसते https://rcms.mahafood.government.in/ या लिंकवर जावे लागेल. साइनअपद्वारे नवीन रेशन कार्ड तयार करण्यासाठी खाते तयार करा. यानंतर आधार क्रमांकावरील सर्व माहिती भरून नवीन खाते तयार करा. यासाठी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असावा लागतो. बघा, आधार कार्डशी पहिल्यांदा तुमचा मोबाईल लिंक असावा लागतो, तरच तुम्हाला ह्या गोष्टी करता येतील. तर आता बघा, रजिस्ट्रेशन नेमकं कसं करायचं आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर लॉग इन करा. यानंतर डॅशबोर्डवर सर्व तपशील भरा. एक डॅशबोर्ड असतो, त्याच्यावर सर्व तपशील भरायचा आहे. सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपले रेशन कार्ड मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे जाते. दाखला केलेला प्रस्तावाची स्थिती लॉग इन करून तपासून पाहू शकता. अर्ज मंजूर झाल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीचे रेशन कार्ड उपलब्ध होईल. तर आलं लक्षात तुमच्या की बाबा, अर्ज तुम्ही ज्यावेळी दाखल केला त्यावेळी डिजिटल स्वाक्षरी असेल तहसीलदाराची वगैरे, त्या स्वाक्षरीच्या माध्यमातून तुम्हाला एक रेशन कार्ड उपलब्ध होईल. ते तुम्ही प्रिंट काढू शकता आणि त्याचा तुम्ही वापर करू शकता. बघा, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल किंवा ही माहिती जर योग्य वाटत असेल किंवा चांगली वाटत असेल तर आपल्या नॉलेज हंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.